कोल्हापूर महापालिकेमध्ये महायुतीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले, पण सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून काँग्रेसच सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। अर्थात याचं श्रेय द्यायला हवं काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांना। पाटील यांनी एकट्याने महायुतीच्या सगळ्या नेत्यांना अगदी घाम फोडला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। 81 पैकी तब्बल 34 जागांवरती विजय मिळवत कोल्हापूर शहरामध्ये स्वतःची ताकद दाखवत बंटी पाटलांनी आता काँग्रेसला सत्तेपर्यंत नेलं होतं। मात्र असं असलं तरी काँग्रेस प्रत्यक्षात सत्तेपासून दूरच राहणार आहे आणि याला कारण फक्त संख्या नाही तर काही इतर कारणं सुद्धा आहेत आणि तीच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एका बाजूला महायुतीमधले सगळे दिग्गज नेते होते तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये एकटे सतीश पाटील खिंड लढवत होते। कोल्हापूर महापालिकेवरती एक प्रकारे काँग्रेसचा नैतिक विजय झालाय अशी सुद्धा चर्चा आहे। आधी निकाल बघू आणि मग त्यानंतर त्या कारणांकडे वळू। एकूण 81 जागा होत्या, तिथे सेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणून लढली। त्यांचे 45 नगरसेवक जे आहेत ते निवडून आले तर काँग्रेसकडे एकूण 34 नगरसेवक निवडून आले। आता 81 ही संख्या असल्यामुळे 41 हा बहुमताचा आकडा आहे आणि सध्या महायुतीमध्ये काँग्रेस, शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आहे। बरं, जनसुराज्य पक्षाचा एकमेव नगरसेवक निवडून आलेला आहे, पण प्रत्यक्ष राज्यामध्ये तो महायुतीचा मित्रपक्ष आहे, त्यामुळे हा नगरसेवक सुद्धा अगदी सहजपणे महायुतीसोबत जाणार आहे। त्यामुळे काँग्रेसला बहुमतासाठी जे 6 नगरसेवक लागणार आहे ते मिळणं कठीण आहे आणि म्हणूनच सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा कोल्हापूरमध्ये काँग्रेस सत्तेपासून दूर राहणार आहे। आता याची कारणं सुद्धा महत्त्वाची आहे आणि ती जाणून घेऊया। आता कोल्हापूरमध्ये काय झालं तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे त्यांची युती होती, मात्र काँग्रेसने 7च जागा त्यांना दिल्या होत्या। असं असूनही कशीबशी एक जागा त्यांची निवडून आली आणि तीही पक्षाच्या नाही तर उमेदवारांनी स्वतःच्या ताकदीवरती निवडून आणली असं सांगितलं जातं। त्यांच्यामध्ये प्रचंड रुसवे फुगवे होते, प्रचारामध्ये फार काही त्यांनी आक्रमकपणा दाखवला नाही, रात्र टाळाटाळ जास्त केली आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून उद्धव ठाकरेंचे 7 पैकी फक्त एकच सीट जे आहे ते कोल्हापूरमध्ये निवडून आलं आणि आघाडी जी आहे ती सत्तेपासून दूर गेली। ठाकरेंनी प्रचाराला येणं तर लांबच, पण किमान या काळामध्ये कार्यकर्त्यांचा फारसा आढावाही घेतला नाही आणि त्याचाही परिणाम झाला असं सांगितलं जातं। आता दुसरा मुद्दा म्हणजे तिसरी आघाडी जी मत खाणारी ठरली। आता यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष यासोबतच आप आणि वंचित अशी तिसरी आघाडी सुद्धा कोल्हापूरमध्ये होती आणि त्यांनीही काही ठिकाणी मतं खाल्ली आणि ती काँग्रेस उमेदवाराचीच खाल्ली, त्यामुळे तिथे काँग्रेसचा पराभव झाला। निसटता पराभव खरं तर झाला, पण शेवटी पराभव हा पराभव असतो। त्यामुळे जर का ही आघाडी रोखण्यामध्ये बंटी पाटलांना यश आलं असतं तर किमान 3 जागा त्यांच्या आल्या असत्या आणि काँग्रेसला फायदा झाला असता असं सुद्धा म्हटलं जातंय। आता या कोल्हापूरच्या निवडणुकीमधनं काय शिकायचं किंवा काय संदेश मिळाला तर ही निवडणूक ही महायुतीला जमिनीवर आणणारी ठरली। या निवडणुकीपूर्वी महायुती पूर्णपणे हवेत होती, म्हणजे चंद्रकांत पाटील तर 65 जागा येतील असं भाकीत करून गेले आणि बाकी शहरातले दिग्गज जे आहेत जे त्या पक्षांमध्ये आहेत तर ते सुद्धा सहजपणे कोल्हापूरची निवडणूक आपल्याला मारता येईल अशा बाता करत होते, पण प्रत्यक्षात असं झालं नाही। निवडणूक अजिबात एकतर्फी झाली नाही, उलट लोकांनी एकटं लढणाऱ्या बंटी पाटलांवरती विश्वास दाखवला। त्यामुळे महायुतीच्या अति आत्मविश्वासाचा फुगा कोल्हापूरकरांनी फोडल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। आता पुढे नेमकं काय होणार तर आता महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यानुसार उमेदवाराची निवड होईल, मात्र संख्या बघता महायुती अगदी सहजपणे सत्तेमध्ये येईल। सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून खरं तर काँग्रेस महापौर पदावरती दावा करेल, मात्र त्यानंतर दुसरीकडे जेव्हा निवडणूक लागेल त्यानंतर भाजप सुद्धा दावा करेल आणि समोरासमोर जेव्हा येतील तेव्हा मतांची संख्या बघता महायुतीकडे बहुमत आहे आणि त्यामुळे कदाचित जास्त निवडून आलेले उमेदवार बघता महायुतीमध्ये आता भाजपचा महापौर होण्याची कोल्हापूरमध्ये शक्यता आहे। त्यामुळे मतांचं दान जरी बंटी पाटलांच्या झोळीमध्ये पडलेलं असलं तरी बहुमत मात्र महायुतीच्या पारड्यामध्ये आहे आणि त्यामुळे निकाल स्पष्ट आहे। मात्र ठाकरेंचे उमेदवार जरी पळाले असते किंवा तिसरी आघाडी रोखण्यामध्ये बंटी पाटलांना यश आलं असतं तर आज कोल्हापूरमध्ये काँग्रेस सत्तेत आली असती, हे सुद्धा तितकंच नक्की आहे। तुम्हाला काय वाटतंय नक्की चूक कोणाची कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।